नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक रहस्य कथा. अनुजा. आळसावलेली सकाळ, त्यात गुलाबी थंडी, मऊ मऊ गादी, जाड मोठी चादर. कशाला कोण जागे होईल मग? परंतु घड्याळाचा काटा सांगत होता वेळ झाली जागे होण्याची. थोड्याशा नाखुशीने अनुजा त्या स्वर्गीय आनंदातून बाहेर आली. खिडकीजवळ आली तर समोर पांढरी शुभ्र बर्फाची चादर. खिडकी उघडली असता थंड वारा शिरला आत. जणू काही आत शिरायची वाटच बघत होता तो खोडकर वारा. अनुजाचे अंग थंडीने शहारलं, रोमांचित झाले अगदी. बघता बघता बर्फवृष्टीसुद्धा सुरू झाली. किती छान वातावरण आणखीनच थंड झालं. अनुजाने बर्फ झेलायला खिडकीबाहेर हात काढला. त्याच वेळेस मागून तिला कोणीतरी मोठ्याने हाक मारली. "अनु!" त्या मोठ्या हाकेने अनुजा खाडकन जागी झाली. क्षणभरासाठी काहीच कळलं नाही तिला. आजूबाजूला बघू लागली. पडकी तुटकी लाकडाची झोपडी, बाहेर तुफान वारा, पावसाचा आवाज. तुटक्या छपरातून खूप ठिकाणातून पाऊस डोकावत होता. त्या तुटक्या पलंगावरून अनुजा दरवाजाकडे आली. क्षणभरासाठी पूर्ण झोपडी हालते डुलते आहे असा भास झाला तिला. दरवाजा उघडताच समोर विशाल अथांग समुद्र, खवळलेला समुद्र, मुसळधार पाऊस. पावसाचे मोठे मोठे थेंब टाचण्यासारखे टोचत होते शरीराला. झोपडीत नसून आपण एका नावेवर आहोत हे अनुजाच्या ध्यानात आलं. समोर वादळ. नाव किती वेळ त्यात तग धरून राहील ते ठाऊक नाही. लाटांवर लाटा आदळत होत्या. नाव तर नुसते हेलकावे खात होती. आता काही खरं नाही आपलं. अनुजाला कळून चुकलं. देवाची प्रार्थना करण्याशिवाय पर्याय नाही आता, म्हणून ती गुडघ्यावर बसली आणि देवाचा धावा करू लागली. समोरून एक राक्षसरूपी मोठी लाट येताना दिसली तिला. तशीच उभी राहिली. काहीतरी करावेच लागेल असा विचार मनात येईपर्यंत लाटेने तिला त्या नावेसकट गिळून टाकलं. कशी तरी अनुजा पाण्यातून स्वतःचं डोकं बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करत होती. एक लाकडी फळे हाताला लागली. त्याचा आधार घेत ती पोहत होती. समुद्र काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हता. त्याला आज अनुजाला पोटात घ्यायचेच होते. इतक्यात "अनु!" एक जोरदार हाक तिला ऐकू आली. लगेच तिने मागे वळून बघितलं. पुन्हा एकदा अनुजाला जाग आली. एका तंबूत झोपली होती ती. समुद्र कुठे गेला? काय चालले नक्की? म्हणत ती तंबूतून बाहेर आली. एका डोंगर माथ्यावर उभी होती अनुजा. समोर उगवता सूर्य. किती छान दृश्य ते. एवढ्या उंचावर उभी होती की पायाखालून ढगांच्या रांगा लागल्या होत्या. जणू काही शाळाच भरती आहे त्यांची. अनुजाला गंमत वाटली. पक्ष्यांची सुद्धा पहाट झालेली. थवेच्या थवे निघाले होते. डोंगर, दऱ्या, झाडे, झुडपे सर्व काही जागं होत होतं. हे सर्व अनुजा इतक्या उंचावरून पाहत होती. ढगांना हात लावायचा मोह तिला आवरता आला नाही. खाली वाकून ती एका ढगाला स्पर्श करणार तर पुन्हा "अनु!" अशी हाक ऐकू आली. जागी झाली अनुजा. यावेळेस चादरीत होती. डोळे किलकिले करून बघू लागली. कुठे आहोत आपण? एक मोठी खोली. त्यात अस्ताव्यस्त पडलेलं सामान. "अगं अनु, उठ ग बाई, उठ. अजून किती झोपणार आहेस? उठ लवकर, नाहीतर पाणी मिळणार नाही आंघोळीला." अनुजा झोपूनच आवाजाच्या दिशेने पाहू लागली. एक तिच्याच वयाची मुलगी सामान आवरत होती. अनुजा बेडवर उठून बसली. झालं, ही आणि हिची स्वप्न. ती मुलगी अनुजाजवळ आली. "अनुजा मॅडम, आपण आता हॉस्टेलवर आहात. तुम्ही बेडवर आहात. ही खरी परिस्थिती आहे." अनुजा तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती. लास्ट इयर, शेवटचा पेपर, रिझल्ट असं ती मुलगी अनुजासमोर ओरडत होती. रिझल्ट? हे ऐकून अचानक अनुजा भानावर आली. स्वप्न बघत होतो परत. तीच ती विचित्र स्वप्न. आता खऱ्या अर्थाने अनुजा वर्तमान काळात जागी झाली. "थँक्स सई, जागं केलंस. खूप खूप थँक्स." अनुजाने सईला मिठी मारली. "ते जाऊ दे, पहिली आंघोळीला जा." अनुजा आंघोळीला गेली. अनुजाचा शांत स्वभाव, फारच कमी बोलणारी, पण एकदा ओळख झाली की कितीही वेळ न दमता न थांबता बोलणारी अशी मुलगी. आवाज लहानपणापासून गोड अगदी. गाणी गाण्याची आवड. मुळात स्वभावच गोड तिचा. त्यामुळे ते तिच्या आवाजातूनही दिसून यायचे. नृत्यातही निपुण. कितीतरी पुरस्कार मिळालेले तिला. मनापासून नृत्य केले तर त्याचे फळ मिळणारच ना. वाचनाची आवडसुद्धा प्रचंड. अभ्यासू होतीच, पण बाकीचे अवांतर वाचन त्याहून जास्त. पुस्तकी किडा म्हणा हवे असेल तर. भटकायला तर सांगूच नाही कोणी तिला.
मनात आलं तर कॉलेजला दांडी मारून स्वारी निघाली फिरायला. सोबतीला रूम पार्टनर सई आणि सईचा बॉयफ्रेंड सागर. जबरदस्ती दोघांना फिरायला घेऊन जायची. हे दोघे तिच्या खूप जवळ होते. सागर तर तिला शाळेपासून ओळखायचा. सईची ओळख नंतर कॉलेजमध्ये झाली, ती सुद्धा सागरची गर्लफ्रेंड म्हणून. पुढे शिक्षणासाठी तिघेही पुण्यात आले आणि सई अनुजाची रूम पार्टनर झाली. सागरनेही तिथेच जवळपास एक रूम भाड्याने घेतली होती. 12वी नंतर तिघेही त्यांच्या कुटुंबापासून दूर पुण्यात आले होते. अनुजाचा स्वभावच छान होता, त्यामुळे एक वेगळीच ओढ असायची तिच्याबद्दल लोकांना. म्हणूनच लहानपणीचे मित्रमैत्रिणी आताही तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. ज्या लोकांना भेटायची त्यासोबत एक आपलेपणा होऊन जायचा तिला. अनुजाचा देवावर खूप विश्वास. देव असतो सदैव आपल्यासोबत, असं तिचं म्हणणं. सई आणि सागरला तिच्यामुळे सवय लागलेली देवळात चर्चमध्ये जायची. अशी हसरी अनुजा. अनु हे तिचे लाडाचे नाव. आडनाव तर कधीच कळू दिलं नाही तिने. कॉलेजच्या रजिस्टरवर सुद्धा स्वतःचं नाव, वडिलांचे नाव इतकंच. विचारलं की बोलायची. आडनाव लावलं की लोक लगेच धर्म ठरवतात, मग त्यावरून लोकांच्या नजरा बदलतात वगैरे वगैरे. देवळात जायची, तशी चर्चमध्ये पण जायची. तिथून तर तिला खास बोलवायचे गाणी गाण्यासाठी, चर्चमध्ये प्रेयरसाठी. एवढ्या छान आवाजात कोणाला आवडणार नाही ऐकायला प्रार्थना. अनुजा आवडीने करायची सर्व. 3 वर्ष झाली या तिघांना पुण्यात येऊन. पण पुण्यात येऊन एक विचित्र सवय लागली होती अनुला, वाचनाची. ती सवय तर आधीपासून होती तिला, परंतु पुण्यात ग्रंथालये खूप सापडली तिला. त्यातून काहीतरी भयंकर, गूढ, शापित, भयकथा, कादंबरी वाचनाचे वेड लागले. सतत काहीतरी असंच वाचत बसलेली असायची. अभ्यास झाला की तेच काम. सईसुद्धा ओरडायची तिला. अनुजा कसली ऐकते तिचं. या सर्वाचा परिणाम म्हणजे रात्री झोपेत तिला कसलीही विचित्र स्वप्न पडायची. वेगळ्या जगात निघून जायची ती. अर्थात या सर्वाचा परिणाम तिने अभ्यासावर होऊ दिला नाही कधी. वर्गात पहिल्या 3मध्ये तिचा नंबर असायचा. तरीसुद्धा ही सवय वाईटच होती. सईचे गेल्या 2 वर्षांपासून सकाळचे हेच काम. अनुला जागं करायचे. मग तिच्यासमोर सध्याची परिस्थिती मोठ्याने बोलायची. कारण कधीकधी अनु जागी झाली तरी आता आपण कुठे आहोत हेच समजायचे नाही तिला. पूर्ण भानावर येईपर्यंत सई तिच्यासमोर ओरडत बसायची. मग एक एक लिंक लागली की अनु वर्तमानात यायची. आजही सकाळचा कार्यक्रम आटोपून दोघी तयार झाल्या. त्यांना आता बाहेर फिरायला जायचे होते. भटकायला नाही तर एखादी रूम बघायला. शेवटच्या वर्षाचा निकाल लागला होता. नेहमीप्रमाणे अनुला छान टक्के गुण मिळाले होते. कॉलेजमध्ये येणाऱ्या काही कंपनीमधून तिला जॉबच्या ऑफरसुद्धा मिळाल्या होत्या. प्रॉब्लेम होता तो राहत्या जागेचा. 3 वर्ष कॉलेजच्या हॉस्टेलवर राहत होत्या. कॉलेज संपलं, जागा खाली करावी लागली. त्यासाठी हे तिघे फिरत होते. सागर, सई पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी कुटुंबासोबत राहणार होते व तिथेच जॉब वगैरे करणार होते. अनुजा मात्र इथेच राहून काहीतरी स्वतंत्र करणार होती. तसं तिने घरी सांगून परवानगी मिळवली होती. अशातच 2 महिने गेले. कॉलेजने आणखी 10 दिवस मुदत वाढवून दिली अनुजाला. काय करायचं अनु? सईचा प्रश्न. तू तुझ्या घरीच जा ना, तिथेही मिळेल तुला चांगला जॉब. तसेही इथे जागा मिळणार नाही असं वाटतंय. मग इथे थांबून काय फायदा? सईने छान मुद्दा मांडला. सई, मला जरा फील करू दे हे सगळं. एकट्याने राहायचे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं, हे सगळं काय असतं ते समजून घेऊ दे मला. पण गेली 3 वर्ष तर स्वतंत्रच आहेस ना? सागरसुद्धा होता तिथे. हो, तरीसुद्धा मला ॲक्च्युली पुणे आवडू लागलं आहे. सो मी इथेच जॉब करेन. घर काय मिळेल कुठेतरी राहायला. अनुजा कॉन्फिडन्सने बोलली. सागर, सई काही बोलू शकले नाहीत पुढे. त्यांना पुढच्या दिवशीच निघायचे होते. जास्त वाद न घालता अनुजासाठी बाकी काही सामान वगैरे घेऊन दोघे आपापल्या घरी निघाले. पुढचा दिवस अनुला जाग लवकर आली. स्वप्न येऊनसुद्धा आपण स्वतः जागे झालो, लवकर उठलो याचाच जास्त आनंद झाला तिला. सकाळची कामे आटोपून एकटीच रूम बघायला निघाली. 2-3 ठिकाणी जाऊनसुद्धा काही हाती आलं नाही. निराश होऊन हॉस्टेलवर आली. आणखी पुढच्या 2 दिवसात अनुजाला ऑफिस जॉईन करायला सांगितलं होते. काय करणार मग? पहिलाच जॉब, झाली रुजू. पहिल्याच दिवशी छान ओळख झाली खूप जणांशी. दुसरा दिवसही छान गेला. काम सुरू झालं अनुचे. अनुला फक्त चिंता होती ती जागेची. इतके दिवस फिरूनही मनासारखी जागा कुठे मिळतच नव्हती. तिसरा दिवस,
अनु वेळेवर पोहोचली ऑफिसमध्ये. नवीन मैत्रिणींबरोबर चहा कॉफी झाल्यावर आपल्या कामाला सुरुवात केली. जेवणाच्या वेळेला अनु भेटली सर्वांना, परंतु जरा तणावात होती. एकीने विचारले तेव्हा अनु बोलली, 3 दिवस राहिले आहेत फक्त माझ्याकडे. कॉलेजचे हॉस्टेल सोडावे लागेल. किती दिवस झाले रूम शोधतीये. कोणी देतच नाही रेंटवर रूम, म्हणून जरा टेन्शन आहे. इतकंच ना, माझ्या माहितीची एक काकू आहेत, त्या देतील जागा राहायला. छान बाल्कनीसुद्धा आहे. फक्त आपल्या ऑफिसपासून दूर आहे खूप. चालेल, निदान राहायला जागा तरी मिळेल. मैत्रिणीने पत्ता दिला. तिने सांगितल्याप्रमाणे राहायला जागा मिळाली. भाडे कमी असले तरी जागा इतकी मोठी नव्हती. बाल्कनी मात्र होती. ऑफिसपासून अंतर खूप. बसनेच 1.5 तास लागायचा. पर्याय नव्हता ना. पहिला पगार झाला की स्कूटी बुक करू आणि EMIने पैसे भरू, असा विचार अनुजाने केला. विचार केल्याप्रमाणे केलंही तिने. ॲक्च्युली स्कूटीमुळे प्रवास अधिक सुखकर झाला होता. त्यात मनात आलं तर कुठेही भटकायची. वर स्कूटी असल्याने कशासाठी थांबायची गरजच नव्हती आता. सांगायचं झालं तर अनुजा सेटल होत होती. पहाटेच्या स्वप्नाचा त्रास सोडला तर बाकी सर्व छान सुरू होते. 2 महिने झाले. सकाळी ऑफिसमध्ये छान वेळ जायचा. संध्याकाळी उगाचच वेगळ्या रस्त्याने स्कूटीवर भटकत भटकत घरी जायचे. रात्री जेवण करायचे. जमलं तर स्वतःच्या घरी कॉल करायचा आणि सगळे कामे आटोपली की झोपून जायचे. शनिवार रविवार सुट्टी असल्याने आणखी फिरायला भेटायचे. कारण 3 वर्ष अभ्यास आणि कॉलेजशिवाय तितकंसं पुणे अनु फिरलीच नव्हती. तर यासाठी हा खटाटोप. अशाच एका दिवशी अनु घरी निघाली. यावेळेस तिने ऑफिसच्या मागच्या बाजूचा रस्ता निवडला भटकण्यासाठी. 5 मिनिटं झाली असतील. सिग्नल लागल्याने एका ठिकाणी स्कूटी थांबली. या रस्त्याने प्रथमच निघाली होती ती. तर आजूबाजूला बघणं सुरू झालं. पुढे एक रस्ता दिसला. काहीतरी वेगळं वाटलं म्हणून स्कूटी तिथे वळवली. ए पोरी, कुठे जातेस तिथे? ट्रॅफिक पोलिसने हटकलं. काही नाही काका, त्या वाटेने निघाले होते. कशाला? कोणी वावरत नाही तिथे. हा सरळ रस्ता दिला आहे ना, तिथून जा, कुठे जायचे तिथे. पोलीस ओरडला तिला. जराशा नाखुशीने अनुजाने स्कूटी पुढे घेतली. घरी आली तरी तेच विचार तिच्या डोक्यात. काय असेल त्या वाटेवर? का अडवलं मला? दुसऱ्या दिवशीही तेच. पोलिसांनी पुन्हा अडवलं. काहीच कळायला मार्ग नाही. का जाऊ देत नाहीत? नक्कीच काहीतरी असणार तिथे. पुन्हा एकदा तिथे यायला हवे, असा विचार करून पुढच्या दिवशी ऑफिसच्या लंच टाईमला ती चालत निघाली. त्या वाटेजवळ आली. जाऊ का पुढे, असा विचार करत होतीच की मागून आवाज आला. काय पाहिजे मॅडम? मागे तोच ट्रॅफिक पोलीस. काही नाही, फक्त बघत होते, म्हणत अनुजा निघाली. तुम्ही त्याच मॅडम ना? 2 दिवस सारखा प्रयत्न चालू होता या रस्त्याने जाण्याचा. तुम्हीच ना त्या? हो, मीच ती. पण का अडवता मला? अहो मॅडम, तो रस्ता वापरत नाही कोणी. इथून पुढे जंगलात जाते वाट. खूप वेळाने दुसरा रहदारीचा रस्ता सुरू होतो. मग कोणीच वापरत नाही का रस्ता? पायी जाणारे सुद्धा वापरत नाहीत. पावसात तर झाडं पण पडतात त्या वाटेने. ऐका माझं, नका जाऊ. ठीक आहे, म्हणत अनु ऑफिसमध्ये परतली. नंतर मात्र तिने त्या रस्त्याचा विषय सोडून दिला. पुढे 2 महिने गेले. छान सुरू होतं अनुचं. मध्येच 2-3 वेळेला स्वतःच्या घरी जाऊन आईवडिलांना भेटून आली होती. पगार वेळेवर बँकेत जमा होत असल्याने हातात पैसे येत होते. स्कूटीचे हप्ते तिने फेडून टाकले. त्यात पावसाळा तोंडावर आलेला. अनुजाचा आवडता विषय. कॉलेजमध्ये असताना सई सागरबरोबर खूप फिरलेली पावसात. पण यावर्षी एकटीच होती ती पुण्यात. आता सागर सई फक्त भिजायला तर पुण्यात येणार नव्हते ना. एखादी सुट्टी काढून जाऊ एकत्र फिरायला, मनातच विचारांच्या इमारती बांधत होती अनु. पावसाळा सुरू झाला एकदाचा. त्यात पहिला पाऊस रविवारीच अवतरला. एखाद्या मित्रासारखा सरप्राईज घेऊन अगदी सकाळीच. अनुजा जाऊन मनसोक्त भिजली. मन भरलं तशी आत येऊन फ्रेश झाली. बाहेर येऊन बघितलं तरी पाऊस सुरूच. कॉफीचा वाफाळता कप आणि आवडीच्या लेखकाचे पुस्तक. त्यात आवडीची कथा उघडून अनुजा बाल्कनीत बसली होती. किती छान वातावरण ना. रमायचे अशाच वातावरणात अनु. पावसाशिवाय आपण जगू शकत नाही असं वाटायचं तिला. तर आवडीचा ऋतू सुरू झाला. तसं पायाला भिंगरे लागले पुन्हा अनुच्या. ऑफिस सुटलं की नुसतं भटकत राहायचं. असं सुरू असताना एके दिवशी पुन्हा अनुजा ऑफिसच्या मागच्या रस्त्याने गेली. भर पावसात. त्यात आज लवकर सोडलं होतं ना ऑफिस. खूप पाऊस होता आज. त्या सिग्नलवर गाडी थांबली अनुची. त्या रस्त्याकडे नजर गेली तिची. विजेचा लखलखाट.
अगदी त्याच वेळेस सकाळची 11ची वेळ, तरीसुद्धा खूप अंधारून आलेलं. त्यात विजांचे नृत्य चालू होते. अणूने निरखून पाहिलं. ट्रॅफिक पोलीस नव्हता जागेवर. आजूबाजूला कोणाचं लक्ष नाही बघून अणूने गाडी त्या वाटेकडे वळवली. जरासा उतारच होता, त्यात पाण्याने निसरडा झालेला. अणू गाडी सावकाश चालवत होती. सुरुवातीचा रस्ता तरी चांगला म्हणावा, इतका पुढचा रस्ता खराब होता. त्यात त्या पोलिसाने सांगितलं ते खरं होतं. जंगल सुरू झालं. आपण उगाचच आलो या रस्त्याने असं वाटू लागलं. मागे वळून जाऊया असा विचार केलाच होता तिने, तर मागे एक मोठं झाड बरोबर रस्त्याच्या मध्येच पडलं. आता पुढे जावेच लागणार. त्यात वेगाने वारे वाहत होते. आता तर डोक्यावर झाडांच्या लहान सहान फांद्या पडू लागल्या होत्या. वाटेवरचे खड्डे आणि हेल्मेटवर पडणाऱ्या फांद्या चुकवत अनुजा वेगाने पुढे जात होती. त्याच वेळेस समोरून अधांतरे आलेली एक फांदी आणखीच खाली आली. ते टाळणे अनुजाला शक्य नव्हतं. जोरात धडकली. थेट डोक्याला लागलं. त्या धक्क्याने मागेच उडाले अनु. डोक्यावर हेल्मेट असूनसुद्धा खूप लागला अनुला. स्कूटी पुढे जाऊन पडली. अनुच्या डोक्यातून रक्त वाहत होते. थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. डोळे उघडले तर बर्फाळ प्रदेशात बर्फावर झोपली होती. उभी राहिली तर दूरवर नजर जाईल तिथे बर्फच बर्फ. कोणाला हाक देणार? पुढे जाऊन बघू म्हणत पाय पुढे टाकला तर खाली कोसळली. पडली ती थेट फुलांच्या चादरीवर. किती वेगवेगळ्या प्रकारची फुले, असंख्य फुले. दुसरं काहीच नाही तिथे. सुगंध दरवळत होता सगळीकडे. कुठे बघू आणि कुठे नको असं झालं अनुला. एक लक्षात आलं तिच्या, या एवढ्या फुलात गुलाब नव्हता कुठेच. एक वेडी आशा असते ना मनात, आणखी छान उत्तम मिळावे असे अनुला तसेच वाटले. इतकी फुले होती समोर तरी गुलाबच पाहिजे होता तिला. शोधू लागली. जरा पुढे आली तर थोड्याच अंतरावर एक गुलाब दिसला. एकच गुलाब होता समोर. त्या फुलांच्या गालीच्यावर उठून दिसत होता. अनुजा धावतच त्याच्याकडे पोचली. पटकन गुलाब हातात घेतला. गुलाबाचे काटे टोचले. आई ग! अनुजा कळवळली. गुलाब हातातून पडला. बोटातून रक्त यायला लागले. अनुजाने बोट तोंडात पकडले. डोळे आपोआप मिटले. यावेळेस अनुजाचे डोळे उघडले ते विचित्र आवाजाने. हळूच डोळे उघडले तिने. कुठे होती कळतच नव्हतं. अंधार सगळीकडे. बहुधा गुहेत आहोत असा अंदाज अनुजाने लावला. मगाशी इतकी फुले होती, कुठे गेली सर्व? त्यात त्या फुलांच्या सुगंधाची जागा आता कसल्याशा कुचकट वासाने घेतली होती. सगळीकडे बंदिस्त. समोरचा हात दिसत नाही इतका काळोख. अनुजा अंदाज लावत चाचपडत जात होती पुढे. काहीशा अंतरावर प्रकाश दिसला तिला. त्याच्या रोखाने पुढे निघाली. उजेडा समीप आली. गुहाच होती ती. वरच्या बाजूला असलेल्या एका भगदाडातून सूर्याचा प्रकाश खाली पोचत होता. अनुजा वर बघू लागली. अचानक समोरून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. समोरून काळोखातून दबक्या पावलाने कोणीतरी चालत येत आहे हे अनुजाने ओळखलं. गुरगुरण्याचा आवाज आता अधिक जवळ आला. काळोखातून एक मोठी आकृती हळूहळू समोर येत होती. प्रथम पिवळसर लाल डोळे दिसले. त्यानंतर नाक, भरदार आयाळ, भव्य माथा, टवकारलेले कान आणि रक्ताने माखलेले दात. अनुजा त्या सिंहाकडे बघतच राहिली. काय देखणं रूप त्याचे! त्याहीपेक्षा देखणं शरीर. प्रचंड ताकद असणार यात. अनुजाला बघूनच तो गुरगुरत होता. नुकता शिकार करून आला असावा. पण आपण इथे कुठे आलो? विचार करू लागली अनुजा. आणि सिंहाने मोठ्याने डरकाळी फोडली. केवढा मोठा आवाज! कान दडपून गेले अनुचे. शिवाय एवढ्या मोठ्या आवाजाने अनुजा खाली पडली. अनु सावरत होती स्वतःला की सिंहाने पवित्रा घेतला. आणखी एक डरकाळी फोडली आणि अनुकडे धावला. मोठी उडी घेत अनुकडे झेपावला. भीतीने अनुने डोळे मिटून घेतले आणि जीवाच्या आकांताने ओरडली. थोड्याच वेळाने अनुने डोळे उघडले. बेडवर झोपलेली. आजूबाजूचा कानोसा घेऊ लागली. बेडजवळच खिडकी होती. बाहेर पाऊस पडत होता. उघड्या खिडकीतून पावसाचे काही थेंब वाऱ्यावर स्वार होऊन उगाचच आत येत होते. त्याच थेंबाने अनुला जागं केलं होतं. अनुजा बेडवर उठून बसली. इतका वेळ स्वप्न सुरू होती तर? अनुजा आळस देत विचार करत होती. तरीही आजूबाजूला पाहिलं असता आपण वेगळ्याच ठिकाणी आहोत ते लक्षात आलं तिच्या. डोक्यावर मलमपट्टी केलेली. त्यातून कळा यायला लागल्या. आपण पडलो होतो एका फांदीला आपटून हे अनुला आठवलं. पण नक्की कुठे आहोत
हे उमजत नव्हतं. ती खोली देखील मोठी होती. बेड 3 माणसांना पुरेल एवढा मोठा होता. खोलीच्या भिंतींवर सुंदर नक्षीकाम केलेल्या तस्वीर, भरजरी पडदे, स्वच्छ गालिचा. पूर्ण खोली स्वच्छ होती. कुठे नावं ठेवायला जागाच नाही. इतकं सगळं नीटनेटके आणि छान. अनुजा बेडवरून खाली आली. अंगावरचे कपडेसुद्धा तिचे नव्हते. माझे तर नक्की नाहीत हे कपडे. कोणाचे आहेत? कोणी आणले मला इथे? त्याहीपेक्षा कुठे आहोत आपण? पुरता भुगा झाला डोक्याचा विचार करून. त्या खोलीचा दरवाजा उघडून अनु बाहेर आली. फक्त खोलीच मोठी नव्हती, ती इमारत एखादा महाल वाटावा इतकी मोठी होती. बहुधा हॉटेल असावं असा अंदाज लावला तिने. अनुजा आणखी पुढे आली. आणखीही खोल्या होत्या तिथे. स्वच्छता तर खरंच. अनुजा खुश झाली. प्रत्येक खोलीबाहेर एक मोठी फुलदाणी, त्यात वेगवेगळ्या रंगांची फुले. छान सुगंध सगळीकडे. फक्त कोणी माणसं दिसत नव्हती. एवढं छान मोठं हॉटेल आणि एकही माणूस नाही. कमाल आहे. अनुजा सगळं निहाळत पुढे जात होती. हॉटेलच होतं ते. खाली बघितलं असता छान गालिचा होता जमिनीवर. एक मोठे काचेचे झुंबर छताला लावलेले. खाली हॉलमध्ये काही खुर्च्या लावलेल्या निवांत बसण्यासाठी. छान ना एकदम. पण अनुचं लक्ष तिच्या समोर असलेल्या खिडकीकडे गेलं. बाहेर अजूनही पाऊस होता. खिडकी मोठी होती, बंद होती. खिडकीच्या काचांवर पावसाचे थेंब जोराने आदळत होते. त्याचा वेगळाच ध्वनी निर्माण होत होता. आणखी एक, अनु असा एक अस्पष्ट आवाज तिला ऐकू येत होता. खिडकी उघडण्यासाठी अनु पुढे आली. खिडकी उघडणार इतक्यात शुभप्रभात बाईसाहेब असा मागून आवाज आला. दचकली अनुजा. मागे वळून पाहिलं तर एक मुलगी साधारण 25-26 वर्षांची असावी तिच्या मागे उभी होती. तिनेच आवाज दिला होता. कशा आहात तुम्ही? अनुजा तिच्याकडे जरा संशयाने बघत होती. मी ठीक आहे. जरा डोकं दुखतंय पण आहे बरी मी. अनुजाने उत्तर दिलं. तुम्ही बाहेर का आलात? आराम करायचा ना. आणि त्या खिडकीजवळ काय करत आहात? ती मुलगी बोलली. खिडकी उघडत होते. नका उघडू. पावसाचे पाणी आत येईल, चिखल होईल. मग साहेब ओरडतील आम्हाला. तुम्ही आत जा. अरे कोण आहे ही? मला ओरडते कशी? आधी सांग मी कुठे आहे? ही जागा कोणती? कोणी आणलं मला इथे? बाईसाहेब सगळं सांगते. आधी आत चला तुम्ही. काय चाललंय नक्की? काही कळत नव्हतं अनुला. ती मुलगी अनुला पुन्हा त्याच रूममध्ये घेऊन आली. बसा, तुम्हाला वैद्याने आराम करायला सांगितलं आहे. ती मुलगी बोलतच होती. 1 मिनिट, कोण आहेस तू? आणि त्याआधी सांग कुठे आहे मी? मी नंदा. इकडे साफसफाई करते, लोकांची सेवा करते. पण मी आहे कुठे नक्की? तुम्ही या आमच्या हॉटेलमध्ये आहात. 2 दिवसांपूर्वी जखमी अवस्थेत सापडलात. डोक्याला जखम. मग धावपळ करत तुम्हाला इथे आणलं. वैद्याने मलमपट्टी केली. म्हणजे 2 दिवस? हो, 2 दिवस बेशुद्ध होता तुम्ही. आणि माझी स्कूटी, हेल्मेट ते कुठे आहे? अनुजाच्या या प्रश्नावर नंदाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह. काय बोललात? हेम आणि दुसरं काय? सक्कू. काय असतं ते? कमॉन यार. स्कूटी आणि हेल्मेट माहीत नाही? कुठे ठेवलं आहे ते सांग. बाईसाहेब खरंच माहीत नाही तुम्ही काय बोलत आहात ते. आणि तुम्ही इंग्लिशसुद्धा बोलता? इकडच्या नाही वाटत तुम्ही. इकडच्या म्हणजे? पुण्यातच आहे ना मी. इकडे बाहेरच्या रस्त्यावरच तर माझा ॲक्सिडेंट झाला ना. बरोबर ना? ते आठवते मला. हो, पुण्यातच आहात तुम्ही. परंतु तुम्ही काय बोलता ते नाही कळत मला. पण कोणत्या हॉटेलमध्ये आहे मी? त्या रस्त्यावर हॉटेल तर नव्हतंच. कसं शक्य आहे? गेली 30-40 वर्ष हॉटेल इथेच आहे. नंदा बोलली. काय बावळटासारखं बोलते आई? मॅनेजरकडे जाऊ चल. पुन्हा प्रश्नचिन्ह. हिला इंग्लिश कळत नसावं. अगं हे हॉटेल कोण चालवते? त्या साहेबांकडे घेऊन चल मला. हां तसं बोला ना. चला जाऊया. म्हणत नंदा अनुजाला घेऊन एका दुसऱ्या रूममध्ये गेली. ती रूमसुद्धा छानपैकी सजवली होती. खिडक्यांना किमती पडदे लावलेले होते. भिंतींवर छान छान पेंटिंग. भिंतींना लागून मोठी कपाटे, त्यात पुस्तके भरलेली. समोर एक मोठं टेबल आणि त्या बाजूला एका खुर्चीवर एक गृहस्थ काहीतरी लिहित बसले होते. डोक्यावर पगडीसारखं काहीतरी. मिशा एवढ्या मोठ्या की ओठ आहेत की नाही तेही दिसत नव्हतं. पोशाख तर एखाद्या राजाच्या दरबारातील सेनापतीसारखा. फक्त तलवार नव्हती इतकंच. असो, आपण ज्या कामासाठी आलो आहोत ते करू. अनुजा मनात म्हणाली. अहो साहेब, या बाईसाहेबांना तुम्हाला भेटायचे होते. नंदा बाईसाहेबांकडे पाहत बोलली.
त्या माणसाने अनुजाकडे पाहिलं. अरे वा, तुम्हाला जाग आली? खूप बरं वाटलं. बसा खुर्चीवर. ते जाऊ दे, आधी सांगा मी कुठे आहे? इथे कोणी आणलं मला? माझी स्कूटी कुठे आहे? या बाईसाहेब तेच ते बोलत आहेत सारखं. तो शब्दसुद्धा किती कठीण आहे बोलायला. शिवाय इंग्लिशसुद्धा बोलतात बाईसाहेब. नंदाने लगेच माहिती पुरवली. हो का? बरं, मी सांगतो सगळं. 2 दिवसांपूर्वी आमच्या राखणदाराला जंगलाच्या बाजूने एक मोठी किंकाळी ऐकू आली. भर पावसात असं कधीच ऐकलं नव्हतं त्याने. धावत गेला तर तुम्ही निपचिप पडलेला होता. डोक्याला जखम, आजूबाजूला कोणी नाही. तसंच उचलून आणलं त्याने. ही नंदा, ती सेवा करते आहे गेले 2 दिवस तुमची. हो, ते आठवते मला. मी पडली होती तिथेच माझी स्कूटी होती. पुन्हा तेच. तुम्ही नक्की कशाबद्दल बोलत आहात? कोणत्या प्रकारचा दागिना आहे का तो? अनुजाने कपाळावर हात मारला. जखम झालेली ना, कळसुद्धा गेली डोक्यात. अरे, 2 व्हीलर, दुचाकी वाहन. यावर ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. तुमच्याकडे दुचाकी होती? त्या साहेबांनी विचारलं. का, कधी बघितली नाही का? ऐकलं आहे फक्त. भारतात कुठेतरी 4 चाकी आहेत. त्यासुद्धा त्या इंग्रजांकडे. परदेशात आहेत असं म्हणतात दुचाकी. तुम्ही परदेशातून आला आहात का? त्या साहेबांनी उलट अनुला प्रश्न केला. काय चाललंय तुमचं? माझा मोबाईल, पाठीला लावलेली बॅग, ते तरी कुठे आहे? अनुचा पुढचा प्रश्न. बॅग तर नव्हती, नंदा बोलली. हां, आता कसं पकडलं? इंग्लिश समजत नाही ना? बॅग तर इंग्लिश शब्द आहे. मग आता कसं कळलं? बाईसाहेब, हे हॉटेल इंग्रजांनी बांधले. त्यांची ये जा असते इथे, म्हणून काही शब्द कळतात. हॉटेल, बॅग, रूम, कार हे शब्द रोजचेच आहेत. अनुजा वेडी होणार होती आता. काही कळेना तिला. हां, आत्ता समजलं मला. कोणीतरी मला फसवत आहे ना? बकरा करत आहे ना? कोण आहे? सई, सागर, या बाहेर या. बस झालं आता. हरले मी. कॅमेरा कुठे आहे? आणि तुम्ही दोघे किती छान ॲक्टिंग करता. वा. अनु टाळ्या वाजवू लागली. ते दोघे पुन्हा आश्चर्यचकित होऊन बघू लागले. नंदा, या बाईसाहेबांना घेऊन जा रूममध्ये. डोक्याला लागलं म्हणून परिणाम झाला असं वाटतंय. नंदा अनुला घेऊन जाऊ लागली. ए सोड. अनुने नंदाचा हात झटकला. मला माहिती आहे, तुम्हीच कुठेतरी माझं सामान आणि स्कूटी विकून टाकली आहे. पोलिसांकडे तक्रार करते. बघते तुम्ही कसे वाचतात ते. अनुजा स्वतःच बाहेर आली. तुम्ही नाही जाऊ शकत. थांबा बाईसाहेब, थांबा. नंदा तिच्या मागोमाग आली. अनुजा धडाधड जिने उतरत खाली आली. मगाशी रिकाम्या असलेल्या खुर्च्या आता माणसाने भरलेल्या होत्या. अनुजाकडे सगळेच बघत होते. अनुजा हॉटेलच्या दरवाजाकडे निघाली. धावतच अचानक समोरचं सगळं भोवती फिरायला लागलं. अनुजा जागच्या जागी थांबली. चक्कर आली होती तिला. तोल गेला. बाईसाहेब, मागून नंदा जोरात ओरडली. पुढचं काही आठवलं नाही अनुला. तिला जाग आली तेव्हा त्याच मोठ्या बेडवर झोपली होती. शेजारी खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यासोबत आत येणाऱ्या पावसाच्या थेंबाने तिला जाग आली. अनुजा बेडवर उठून बसली. कालसुद्धा असंच तर झालेलं. कालपासून पाऊस थांबलाच नाही का? अनुजा खिडकीबाहेर पाहत मनात म्हणाली. पण जे अनुभवलं ते स्वप्न होतं की खरंच? तसं घडलं होतं. कदाचित स्वप्न असावं, परंतु ही रूम तर तीच आहे जिथे मी काल झोपले होते. इतक्यात नंदा आली. म्हणजे कालचं सगळं खरं होतं. कशा आहात तुम्ही? आता बरं वाटत आहे ना? काल धावता धावता भोवळ आली तुम्हाला. पोटात काही नाही ना तुमच्या, म्हणून ताकद नाही शरीरात. हा घ्या नाश्ता. अनुला खरंच भूक लागली होती. नाश्ता खूप रुचकर होता. तरीही अनुच्या डोक्यात तेच विचार. नाश्ता करून फ्रेश होऊन अनुजा हॉटेलमध्ये फेरफटका मारू लागली. भिंतीवर मोठी मोठी पेंटिंग्स होती. बहुधा हाताने काढली असावी. त्यात जास्त करून इंग्लिश सरदार, मान्यवर लोकांचे फोटो. फिरता फिरता अनुजा खाली आली. खाली साफसफाई सुरू होती. नोकराचे कपडे देखील राजेशाही. डोक्यावर पगडी वगैरे. त्यात नंदासुद्धा होती. तिचे कपडेसुद्धा बघण्यासारखे. कालपासून जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे. साडी परिधान केली होती तिने. त्या साडीवरचे नक्षीकाम बघण्यासारखे होते. अगदी सुरेख. आज खाली काही माणसे पण होती. चहा कॉफी घेत असावेत. अनुजाकडे लक्ष न देता आपापल्या पेल्यातील गोष्टी संपवत होते. टेबलावर काही न्यूजपेपर ठेवले होते. बरेचसे इंग्लिशच. एकच मराठी वृत्तपत्र दिसलं. अनुजाने उचललं. केसरी. अनुजाला धक्का बसला. असा का वाटतो आहे हा पेपर? पेपर क्वालिटी अशी का? खूप जुना असल्यासारखा वाटतो.
अनुजा एकटीच बडबडत होती. आजचाच आहे तो, मागून एक तरुण बोलला. तुम्ही त्या मानाने नवीन वाटता येते. तोच तरुण पुन्हा बोलला. आजचाच आहे हा पेपर. मग यात इंग्रजी सत्तेविरुद्ध लेख का लिहून आले आहेत? हे फोटो वगैरे? अनुने पटकन वाचून घेतलं. आजचाच आहे. तारीख बघा. अनुजाने तारीख बघितली. 18 ऑगस्ट 1899. काय? हे काय? अशी तारीख? तिने बाजूला असलेले इंग्लिश पेपर बघितले. सगळीकडे एकच तारीख. आणखी धक्कादायक. अनुजाला चक्कर येते आहे असं वाटलं, परंतु सावरलं स्वतःला तिने. तो तरुण तिला पकडण्यासाठी पुढे आला. खुर्चीवर बसवलं त्याने अनुजाला. नंदा, पाणी घेऊन ये पटकन. यांना चक्कर आली. नंदा धावतच गेली. मी बरी आहे, ठीक आहे, अनुजा आजूबाजूला पाहत म्हणाली. नंदा पाणी घेऊन आली. बाईसाहेब, औषध नाही घेतलं ना तुम्ही? मी घेऊन येते. नंदा पुन्हा धावत गेली. तुम्हाला बरं नाही तर कशाला फिरता अशा? रूममध्ये आराम करायचा ना? पण झालंय काय नक्की? अशक्तपणा आला आहे का? त्या तरुणाने पुन्हा विचारलं. अशक्तपणा नाही, ही तारीख बघून चक्कर आली. का? काय झालं? 18 ऑगस्ट 1899. सगळ्या पेपर्समध्ये हीच डेट आहे. मग त्यात काय? आजचीच तर तारीख आहे. हेच तर. हे कसं पॉसिबल आहे? तुम्ही इंग्लिश छान बोलता. परदेशातून आलात का? तरी भारतीय वाटताय. अरे यार, पुन्हा तेच. इंग्लिशमध्ये बोलता वगैरे. काय चाललंय? पुण्यात कोणी इंग्लिश बोलत नाही का? स्कूटी माहीत नाही असं वागतात की काही माहीतच नाही. खूप झाला खोटारडेपणा, फसवणूक. वैताग आला आता मला. आत्ताच्या आत्ता निघायचे आहे. इतक्यात नंदा आली. आधी ठीक व्हा तुम्ही. नको आहेत गोळ्या मला. अनुने नंदाच्या हातातल्या गोळ्या फेकून दिल्या. साहेबांच्या परवानगीशिवाय कोणीच बाहेर जाऊ शकत नाही, नंदा बोलली. मी आदित्य. तो तरुण बाहेर आला. नंदा खरं बोलतेय. इथे जो एकदा येतो तो पुन्हा बाहेर जाऊ शकत नाही. काय सुरू आहे? अनुला खूप राग आला. सगळी फालतूगिरी सुरू आहे. बाहेर जाऊ देत नाहीत. आणि ती तारीख? आजची तारीख कशी असू शकते? म्हणजे? आदित्य बोलला. मी ऑफिसमधून निघाले होते. या वाटेने स्कूटीवरून निघाले होते. एका फांदीला डोकं आदळलं आणि बेशुद्ध झाले. शुद्ध आली तेव्हा इथे होते. मला चांगलं आठवतं. तेव्हा तारीख होती 10 ऑगस्ट 2018. मग इथे पेपर्स 1899ची तारीख का दाखवत आहेत? अनुजा रागात ओरडली. कारण हीच तारीख आहे आजची. हॉटेलचे साहेब पायऱ्या उतरत बोलले. तुमच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. तुम्हाला आरामाची गरज आहे. तर गुपचूप तुमच्या रूममध्ये जाऊन झोपा. जरा मोठ्या आवाजातच बोलले साहेब. नाही जाणार. आणि मला आता इथे थांबायचे नाही. मी निघाले आत्ताच. अनुजा पुन्हा मोठ्या आवाजात बोलली. त्यावर साहेब मोठ्याने हसले. इथे पाहुणे येतात ते त्यांच्या मनाने, जातात ते माझ्या मनाने. हो का? बघते आता कोण अडवते मला ते, म्हणत अनुजा धावत सुटली. आजूबाजूला बसलेले सर्वच उभे राहिले. अनुजा धावत दरवाजापाशी आली. रखवालदाराने दरवाजा उघडला. बाहेर पाऊस. तरी अनु धावत गेली बाहेर. समोर मोठा बगीचा. त्यातून समोर असलेला मोठा लोखंडी गेट. अनुने धावण्याचा वेग वाढवला. आता 10-12 पावलात गेटजवळ पोहोचणार तर एकाएकी अनुचा श्वास कोंडू लागला. तरी अनुजा थांबत नव्हती. हळूहळू चालत श्वास घेण्याचा प्रयत्न करत गेटपाशी पोहोचत होती. 2 हाताचे अंतर राहिले असता आता श्वास घेऊ शकत नाही असं वाटलं अनुला. आणि अनु खाली कोसळली. पाऊस कोसळतच होता. अनुजा श्वास घेण्याचा प्रयत्न करत होती. आभाळाकडे डोळे लागलेले. विजा चमकत होत्या. आभाळ आणखी अंधारू लागलं होतं. विजेच्या लखलखाटामुळे डोळे दिपून जात होते अनुचे. थोड्या वेळाने साहेब बाजूला येऊन उभे राहिले. नंदा छत्री धरून उभी होती. विजांच्या प्रकाशात साहेबांचा चेहरा भयावह वाटत होता. मी बोललो ना, इथून कोणी जाऊ शकत नाही. साहेब हसले. वर आभाळात विजा एकमेकांवर आदळत होत्या. पावसाचा जोर वाढत चालला होता. कोणीच जाऊ शकत नाही. साहेब पुन्हा हसले. अनु. पुन्हा त्याच अस्पष्ट आरोळ्या. अनुजा बेडवरच पडून होती. बेशुद्ध झाली होती. तर मित्रमैत्रिणींनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. कथा आवडल्यास लाईक शेअर करा आणि या कथेचा पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.